एकीकडे दोन्ही पवार कुटुंब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की येणार नाही याची चर्चा रंगलेली असताना तिथे बीडमध्ये मात्र मुंडे बहीण भावानं हे स्पष्ट केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे की ते दोघे जण एकत्र येतात। परळीच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची एकी पाहायला मिळणार आहे, ती सुद्धा तब्बल 15 वर्षांनंतर। लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं, पण आता परळी नगर परिषदेच्या युतीवरती दोन्ही मुंडेंनी आता शिक्कामोर्तब जवळपास केलेलं आहे। परळी नगर परिषदेच्या 35 जागांपैकी 12 ते 15 जागांवरती भाजप, तर उर्वरित जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। 2016च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीनं 5 जागी तर राष्ट्रवादीच्या आघाडीनं 28 जागांवरती विजय मिळवलेला। मधल्या काळात दोघेही बहीण भाऊ ज्यांच्यामध्ये मोठं वितुष्ट निर्माण झालेलं, भगवानगडावरनं दोघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली, पण आता बरीच वर्ष झाली आहेत, पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या, ज्यात राजकीय युती या दोन्ही मुंडे बहीण भावाची पाहायला मिळाली आणि आता 15 वर्षांनी नगर परिषदेसाठी परळीच्या मुंडे बहीण भाऊ पुन्हा एकदा एकत्र येतात।